भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मदनवाडी गावात असलेल्या एका पुलाखाली 2 दिवसांपूर्वी एका महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला होता। अतिशय निर्गुणपणे या महिलेचा खून करण्यात आला होता। डोक्यात कठीण वस्तूने मारहाण करण्यात आली होती आणि त्यानंतर खून झाल्यानंतर चादरीत गुंडाळून या महिलेचा मृतदेह या पुलाखाली आणून टाकण्यात आला होता। गावच्या पोलीस पाटलांनी याची माहिती भिगवण पोलिसांना दिली होती आणि त्यानंतर भिगवण पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती। आजूबाजूच्या परिसरात किंवा इतर पोलीस ठाण्यामध्ये कुठली महिला बेपत्ता आहे का याची माहिती मागवण्यात आली होती आणि त्यानंतर पोलिसांना बारामती पोलीस ठाण्यातून पहिला क्लू मिळाला। एक महिला बेपत्ता असल्याची माहिती भिगवण पोलिसांना मिळाली। बारामती पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार देणाऱ्या सुदर्शन उर्फ रविराज रणजित जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याच्याकडे विचारणा केली। सुरुवातीला त्यानं उडवाउडीची उत्तरही दिली, मात्र जेव्हा पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली। पत्नीवर असलेल्या संशयामुळे त्यानं हे पाऊल उचललं। याविषयी पोलिसांनी काय माहिती दिली पाहूयात। भिगवण पोलीस स्टेशनला हा गुन्हा 22 ऑक्टोबर रोजी दाखल होता। याच्यात मदनवाडी गावच्या हद्दीत देवकाते वस्तीत ओढ्याच्या पुलाखाली ब्लँकेटमध्ये काही बांधून ठेवले आहे अशी माहिती मिळाली होती। पोलीस पाटील गेले, माहिती घेतली तर काळ्या रंगाच्या ब्लँकेटमध्ये एक महिलेचा मृतदेह सापडला होता। साधारण 30 ते 35 अंदाजे वय होतं आणि मृतदेह थोडा कुजलेल्या स्थितीत होता। फक्त त्याच्या मृतदेहाच्या हातावर त्या महिलेच्या रविराज नावाचं गोंधन होतं गोंधलेलं आणि डोक्याची कवटी फुटलेली होती। यावरून गुन्हा दाखल करण्यात आला। यासाठी सुद्धा SP पुणे ग्रामीण, LCB, स्थानिक पोलीस स्टेशन आणि यांचे पथक 3 निर्माण करण्यात आले होते। मृतदेह कुजलेला होता त्यामुळे त्याचे पोस्टमार्टम करणे जिकिरीचे झाले होते। पोस्टमार्टममध्ये साधारण 7-8 दिवसापूर्वी मृतदेह म्हणजे मृत्यू झाला असावा असं निष्पन्न झालं होतं। त्याचे फोटो आणि ते गोंधन याच्यावरून त्या मृतदेहाची ओळख पटविण्यात आली आणि नंतर स्थानिक सूत्रांमार्फत जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये हा मृतदेह दीपाली जाधव राहणार कटफळ तालुका बारामती यांचा असावा अशी माहिती मिळाली। मग पुन्हा माहिती घेतली असता ते रविराज नाव त्या महिलेच्या पतीचं आहे असे निष्पन्न झालं आणि त्यांनी मिसिंग दाखल केली होती बारामती तालुका पोलीस स्टेशनला पतीने। ते गोंधन आणि हे सगळ्या वस्तू दाखवल्यावर हा मृतदेह पत्नीचा असं सुदर्शन उर्फ रविराज जाधव यांनी सांगितले। त्याच्याकडे जी माहिती विचारणा केली, तपास केला, त्याच्यात काही कॉन्ट्राडिक्शन्स विसंगती आढळून आल्या आमच्या तपास पथकाला। पुन्हा त्याचं डिटेल इंट्रोगेशन केलं आणि सखोल तपासणी केली असता त्यांनी पत्नीला मारलेला आहे, खून केलेला असं निष्पन्न झालं। याच्यात कारण एक्स्ट्रामॅरिटल अफेअर्स किंवा त्याला संशय असणे अशा प्रकारचं कारण पुढे आलेलं आहे। त्याचा अजून तपास चालू आहे। त्यांचं भांडण झालं होतं 12 तारखेला। या संशयावरूनच त्यांनी पुढे तिला मारपीट केली आणि मारपीट केल्यानंतर त्यांनी खून केला आणि पुरावा नष्ट करण्याकरिता मृत ब्लँकेटमध्ये गुंडाळून मोटरसायकलवर नेऊन भिगवण बारामती रोडवर ओढ्याच्या पुलाखाली फेकून दिला होता। आरोपीला अटक करण्यात आलेली आणि 31 ऑक्टोबर पर्यंत याची कस्टडी मिळालेली आहे। याचा पुढील तपास आणि पुरावे गोळा करण्याचं काम चालू आहे। रविराज आणि दीपाली दोघांनीही काही वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता। दोघेही बीड जिल्ह्यातले, मात्र कामानिमित्त मागील काही वर्षांपासून ते बारामतीत येऊन राहत होते। मागील काही दिवसांपासून या दोघात भांडणं व्हायचे। रविराज पत्नी दीपालीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा आणि याचीच परिणिती या भयंकर घटनेत झाली। पत्नीचा खून केल्यानंतर रविराजनं कुठलाही पुरावा मागे राहू नये याची पुरेपूर काळजी घेतली होती। मात्र पत्नी दीपालीने प्रेमापोटी ज्या पती रविराजचा हातावर टॅटू काढला होता तोच टॅटू रविराजला गजाड घेऊन गेला। पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ।